अहिल्यानगरमध्ये 6 टीएमसी जास्त पाणी, कोणत्या धरणात किती पाणी, पहा पूर्ण रिपोर्ट। एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यातील धरणांमधील पाणी साठ्याचे चित्र काहीसे दिलासादायक दिसत आहे। उन्हाळ्याच्या तीव्रतेतही यंदा पाण्याची उपलब्धता गतवर्षीपेक्षा अधिक असल्याने पुढील काही आठवड्यांसाठी तरी परिस्थिती नियंत्रित राहण्याची चिन्हे आहेत। राज्यातील धरणांमध्ये 30 एप्रिल 2026 अखेर 39.62% म्हणजेच 571.467 टीएमसी इतका उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे। नगर जिल्ह्यातही यंदा पाणी साठ्याची परिस्थिती अधिक चांगली आहे। जिल्ह्यातील सुमारे 13 प्रकल्पांमध्ये एकूण 27.78 टीएमसी पाणी उपलब्ध असून हे प्रमाण गतवर्षीपेक्षा सुमारे 6 टीएमसीने अधिक आहे। त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक गरजांसाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्येही समाधानकारक साठा दिसून येतो। भंडारदरा धरणात 4.991 टीएमसी म्हणजेच 45.21%, निळवंडे धरणात 4.412 टीएमसी म्हणजेच 55.99% आणि मुळा धरणात 13.531 टीएमसी म्हणजेच 52.64% पाणी साठले आहे। याशिवाय आढळा धरणात 0.605 टीएमसी म्हणजेच 57.08%, सीना प्रकल्पात 1.207 टीएमसी म्हणजेच 50.29% आणि घोड धरणात 1.942 टीएमसी म्हणजेच 32.38% इतका साठा आहे। मात्र भोजापूर प्रकल्पात केवळ सुमारे 6.93% पाणी साठा असल्याने त्या भागात चिंतेची स्थिती कायम आहे। यंदा पाणी साठ्याची स्थिती गतवर्षीपेक्षा सुधारलेली असली तरी उन्हाळा अजून बाकी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज अधोरेखित होत आहे। पुढील पावसाळ्यापर्यंत साठा टिकवून ठेवणे हेच प्रशासनासमोरचे मोठे आव्हान राहणार आहे।